जे तोफगड बनवले हे पूर्ण सागवानी आणि चांगल्या चांगल्या उच्च प्रतीचे लोखंडात बनवलेले आहे. आणि हे किल्ले आता हे तोफगड जे जाणार आहे हे किल्ला ओशिरेगडवर जाणार आहे पनवेल जिल्ह्यात. त्यावेळेस एकाच वेळेस 5 तोफगाडे हे पहिल्यांदा बनवले मी. आणि मला वाटतं महाराष्ट्रात एकाच वेळेस 5 तोफगाडे हे पहिल्यांदा बनले असेल. याचा पनवेलला बनवले, किल्ला उंदिरीला दिले, किल्ला डहाणूला, किल्ला वेताळाला तिथं आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या मार्फत श्री श्रमिक गोजर मुंडे यांच्या मार्फत आपण पाठवले. आणि त्याच्यात एक तोफगाडा इथले आमदार माननीय श्री मंगेशदारा देशमुख मंगेशदारा चव्हाण यांनी पोहोचवलाय. एक तोफगाड बनवायला याला एक महिना लागतो, कारण पूर्ण काम हे हाताने आहे आणि याला साधारणतः 75,000 रुपये खर्च येतो. ना नफा ना तोटा या बेसवर. हे संकल्पना एक आहे की शिवकारण म्हटलं तिथं पैशाचा विषय नाही, 1 रुपया नफा नाही 1 रुपया तोटा नाही. ही माझी सेवा समजतो. भगवंतांनी मला आशीर्वाद दिला की तू शिवकार्यात काहीतरी सेवा फुलाची पाकळ्याच्या हिशोबाने सेवा करते. ती माझी सेवा समजतो की भगवंतांनी मला त्या निवडलेलं आहे आणि मी ती सेवा म्हणून पूजा करतो किल्ल्यांची, गड किल्ल्यांची. हा पहिल्यांदा फोल्ड केला, कारण की जो किल्ला जो ओशिरीगड हा एकदम अत्यंत दुर्गम आहे. तिथे एका माणसाला चढणं तिथे एवढा मोठे तोफगाडे जाणार कसे, तर याच्यावर एक महिना मी विचार केला की कसं जाणार. तर मग एक पार्टा हा वेगळा होतो आता याचा. तिथं गेल्यावर इथून सर्व एक पार्टा मोकळा होणार आणि तिथं किल्ल्यावर हा एक पार्ट जोडला जाणार. सर्व फिटिंग ही नट बोल्टवर आहे. त्याचं नाव अजय गंगाराम जोशी.